नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JLCCB न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेधी जिरवणकर. मागच्या वेळेस आपण पडद्यामागची स्टोरी जालना लोकसभा मतदारसंघातली सांगितली की सिंदूरमध्ये नेमकं पडद्यामागे काय घडलं सत्तार शेठ आणि त्यांच्या तशा कार्यकर्त्यांच्या बाबतीत किंवा इतर बाकी सगळ्याच्या बाबतीत. अशीच स्टोरी बिहाइंड द कर्टन आपण आता परभणीची घेऊन आलेलो आहोत. परभणीमध्ये पडद्याआड काय काय घडामोडी घडल्या या तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की आवडेल. मुळात राजकारणाचं आणि निवडणुकीचं एक सूत्र आहे की निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला तुमचा पक्ष लागतो, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्षाची मतं किंवा विरोधकांची मतं आपल्याकडे वळवावी लागतात. केवळ आपल्या पक्षाची जी मतं कमिटेड वोट्स आहेत तेवढ्या मतांच्या भरोश्यावर निवडणूक जिंकता येत नाही. हा सर्वसाधारण नियम आहे आणि हा सर्व राजकारण्यांना माहिती आहे. मग आता परभणीत नेमकं काय झालं? परभणीमध्ये महादेव जानकरांची जेव्हा उमेदवारी आली त्यावेळी अशा सगळ्या वल्गना सुरू होत्या किंवा अटकळी लावलेल्या जात होत्या की बा ओबीसीचे कोणी म्हणत होतं 8 लाख मतं आहेत, कोणी म्हणत होतं 9 लाख मतं आहेत, कोणी म्हणत होतं 9.5 लाख मतं आहेत. आणि मग ह्या ओबीसीची मतं आणि भाजपची मतं एवढी गोळाबेरीज केली की आपला विजय निश्चित, हे साधं समीकरण महादेव जानकरांनी तिथे मांडलं. त्या समीकरणावर त्यांनी वर्कआउट केलं. त्याचबरोबर त्यांचे घटक पक्ष जे होते युतीचे, त्या युतीचे आमदार हे आपल्याला मदत करतील आणि ही निवडणूक आपण सहजासहजी जिंकू असा त्यांचं ते सगळं ठोकताळा होता. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर बंडू जाधव हे विद्यमान खासदार, त्यांच्यासमोर खरं प्रश्न होता की भाजपसोबतची युती नव्हती आणि त्यामुळे एक मोठा मतदार त्यांच्या बाजूने त्यांच्या वाट्यातून निघून गेलेला होता. हा खड्डा कसा भरायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. आणि मग अशा नाट्यमय घडामोडी झाल्या. झालं काय की मराठा आरक्षणाचं मोठं सावट किंवा ती पार्श्वभूमीवर ही सगळी निवडणूक होत होती. परभणीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले, सक्रिय सहभागी झालेले बरेच कार्यकर्ते होते, त्यातले नेते देखील होते. आणि मग ह्या नेत्यांनी आपण या निवडणुकीत उतरलो तर मराठा समाज आपल्या पाठीशी राहील या भूमिकेतून मग सुभाष जावळे यांची उमेदवारी आली. समीर दुधगावकर यांनी सुद्धा खूप अभ्यास करून आणि एक काहीतरी गणेशराव दुधगावकर बापूसाहेब यांनी ते सगळं समीकरण जुळवलं आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचं ठरवलं. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे घुले ते देखील या निवडणुकीमध्ये आले. आणि दरम्यान आधी आम्ही सांगितलं होतं की बंडू जाधव यांच्याबद्दल बरीच अँटी इन्कम्बन्सी होती, बराच रोष होता आणि म्हणून बंडू जाधवांच्या विरोधकांनी पंजाब डक यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून मिळवून आणली. आणि मग असं झालं की वंचित बहुजन आघाडीची मतं प्लस पंजाब डक यांचे हवामान तज्ज्ञ ते आहेत, बरेच त्यांचे अंदाज खूप खरे ठरलेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे. शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचा आहे आणि बाकी समाजाचे शेतकरी हा सर्व शेतकरी वर्ग आणि वंचित बहुजन आघाडीचे मतं हे पंजाब डकांच्या बाजूने येतील आणि आपोआपच बंडू जाधवांच्या मतामध्ये बरीच घट होईल अशी एक अटकळ त्यामागे होती असं बोललं जाते. मग दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी देखील भूमिका तेवढी स्पष्ट घेतलेली नव्हती. सुरुवातीला ते म्हणत होते की आघाडीलाही पाडा आणि युतीच्या उमेदवारालाही पाडा आणि नंतर मग ते म्हणले ज्याला पाडायचं त्याला पाडा, कोणाला निवडून आणा हे त्यांनी बोलले नव्हते. हीच परिस्थिती सगळी की जानकर त्या भाजपच्या आणि ओबीसीच्या मतांवर विसरून राहिले. इकडे पंजाब डक त्यांची उमेदवारी ज्या माध्यमातून आली ती म्हणजे बंडू जाधवांचे मत कमी करायचे आहेत, घटवायचे आहेत या भूमिकेतून आली. मग हेच नॅरेटिव्ह आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, विशेष करून बंडू जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व मतदारसंघातील मराठा समाजामध्ये तो मेसेज दिला की हे जे 4 उमेदवार आलेले आहेत, सुभाष जावळे त्यातले एक, सुभाष जावळे यांना देखील खूप विश्वास होता की मनोज जरांगे त्यांना पाठिंबा देतील आणि वेगवेगळ्या सगळ्या सामाजिक संघटनांचा त्यांना पाठिंबा होता आणि म्हणून सुभाष जावळे यांनी देखील उमेदवारी दिली. मात्र आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ची प्रचाराची नीती आखत असताना संपूर्ण मतदारसंघामध्ये मराठा समाजामध्ये हा मेसेज दिला की हे जे मराठा उमेदवार आलेले आहेत हे केवळ मराठ्यांच्या मतामध्ये फूट पाडण्यासाठी
यांची उमेदवारी आलेली आहे, यामागे भाजपचा हात आहे. आणि मग अशी जर मराठ्यांच्या मतामध्ये फूट पडली तर मग मराठा कॅन्डिडेट संजय जाधव यांचा पराभव होईल आणि महादेव जानकर निवडून येतील. हा भाजपचा डाव आहे असं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते त्यामध्ये यशस्वी झाले. त्याचबरोबर याला आणखी भर घातली की जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले जे समन्वयक होते, ह्या समन्वयकांनी देखील तीच भूमिका घेतली आणि त्या भूमिकेतून त्यांनी हे सगळं नॅरेटिव्ह मतदारसंघामध्ये सेट केलं. हे सगळं होत असताना, ह्या सगळ्या पडद्यामागच्या घडामोडी होत असताना, त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सांगितलं की निवडणूक लढवण्यासाठी आपला पक्ष लागतो, मात्र जिंकण्यासाठी विरोधकांची मतं आपल्याकडे आणावी लागतात. अशा पद्धतीनं ही मराठ्याची मतं जी फूट पडणार होती ही मोठ संजय जाधव आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, सहकारी, मराठा आंदोलनाचे समन्वयक हे सगळी मोठ बांधण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यानंतर असंही बोललं जातं की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डगजे होते, यांना मराठा मतं जाऊ नयेत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धर्मराज चव्हाण यांच्याशी संगनमत करून पंजाबराव डग यांना फक्त वंचितची जी मतं आहेत, वंचितला जे मानणारे जे लोक आहेत त्या मतदारांमध्ये पर्यंतच त्यांना फिरवायचं आणि इकडे मराठ्यांकडे त्यांना न्यायचं नाही, अशा पद्धतीची सेटिंग झाला असा आरोप आहे. हा आरोप कितपत सत्य आहे, खोटा आहे याच्याबद्दल आम्ही काही दावा करत नाही. मात्र या संदर्भातल्या व्हॉट्सअपवरच्या धर्मराज चव्हाण यांच्या व्हॉट्सअपच्या चॅट व्हायरल झाल्या. त्या संदर्भामध्ये धर्मराज चव्हाण यांनी सायबर गुन्हा देखील दाखल केलेला आहे, परंतु नेमकं त्या गुन्ह्याची आम्हाला FIR ची कॉपी नाही मिळाली, त्यामुळे नेमकं त्यात काय म्हटलेलं हे माहीत नाही. परंतु व्हायचा असं जे त्याचा परिणाम व्हायचा तो असा झाला की बंडू जाधवांना मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या संख्येनं मतं त्यांना मिळाली. त्याचबरोबर मुस्लिम समाज हा आघाडीसोबत राहिलेला आहे. मुस्लिम समाजाची मोठ्या संख्येनं त्यांना मतं मिळाली. विरोधकांची मतं कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं. त्याचबरोबर आणखी एक असा विषय होता की जे घटक पक्ष होते महाआघाडीमधले, या महाआघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याच पक्षातल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी वेळ घातली की आमच्यासाठी ही संधी आलेली आहे, आमचा ओबीसीचा उमेदवार इथे आलेला आहे आणि तो निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये शांत राहा किंवा आमच्यावर काही प्रेशर आणू नका आणि तुम्ही सुद्धा सक्रिय होऊ नका, अशा प्रकारचा दबाव त्या जसा सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता, तसाच परभणी मतदारसंघामध्ये देखील घटक पक्षातल्या आघाडीतल्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यावर टाकला आणि म्हणून बऱ्याच अंशी ते नेतेही शांत राहिले. मग ते भाजपच्या महायुतीच्या घटक पक्षातले जे मराठा समाजाचे नेते होते, आमदार होते, त्यांच्यावरही मग मराठा समाजाने दबाव आणला की तुम्ही यामध्ये सक्रिय होऊ नका आणि नाहीतर मग याचा फटका बसेल. दोन्ही बाजूने असं झाल्यामुळे तिकडे महायुतीचे मराठा समाजाचे जे नेते होते ते नेते बऱ्याच अंशी शांत झाले किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही. इकडे ओबीसी कार्यकर्त्यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर प्रेशर आणलं. मात्र काही अंशी जरी त्या नेत्यांनी त्याची भूमिका घेतली तरी काही जे सेकंड बॅटिंग ऑर्डरचे कार्यकर्ते होते महाआघाडीच्या घटक पक्षातले, त्या कार्यकर्त्यांनी मात्र भले ते ओबीसीचे असतील परंतु त्यांनी इमानद्वारे आघाडीचा धर्म पाळला आणि आघाडीची मतं ही बंडू जाधव यांच्या पारड्यामध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. कारण असं आहे की भलेही समोरून ओबीसीचा उमेदवार असेल तरी पण स्थानिक लेवलला सर्वच कार्यकर्ते किंवा नेते, त्या नेत्यांचे संबंध असतात, गावोगावामध्ये संबंध असतात, त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने सगळे नांदत असतात आणि प्रत्येकाला आपल्या नेत्याशी काम पडत असतं. बऱ्याच मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसीच्या कार्यकर्त्यांना नगरसेवकापासून तर बँकेच्या डायरेक्टर पर्यंत किंवा जिल्हा परिषदेपर्यंत त्यांना सत्तेमध्ये भागीदारी दिलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ते कार्यकर्ते त्यांना कसे सोडून जातील आणि म्हणून एकंदर गोळाबेरीत जर बघितली आणि ह्या पडद्यामागच्या ह्या ज्या घडामोडी आम्ही तुम्हाला सांगितल्या, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये बंडू जाधव हे
त्यांची मतं, त्यांच्या पक्षाची मतं राखण्यासोबतच विरोधकांची मतं वळवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि म्हणूनच बंडू जाधव यांची निवडून येण्याची शक्यता अधिक प्रमाणामध्ये आहे. महादेव जानकरांना जरी मतं मिळाली असली तरी त्यांना ते ओबीसीच्या मतांवर आणि भाजपच्या मतांवर ते फक्त विसंबून राहिले. बऱ्याच ठिकाणी त्यांचं जे बूथ नियोजन केलेलं होतं हे बूथ नियोजन दिसायला खूप फुलप्रूफ होतं, मात्र ते सगळं कागदावरच होतं. प्रत्येक बूथवर 10-10 माणसं, त्याचं रिलीवर वगैरे असं सगळं, परंतु प्रत्यक्षामध्ये फील्डवर हे बूथ नियोजन देखील त्यांचं कोलमडलेलं होतं. बऱ्याच बूथवर त्यांचे कार्यकर्ते नव्हते, होते ते कार्यकर्ते त्यांच्या बाजूने काम करत नव्हते आणि म्हणून मला असं वाटतं की महादेव जानकर थोडेसे गाफील राहिले किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहिले. अर्थात ते तिथे त्यांचं स्वतःचं केडर नसल्यामुळे किंवा त्यांच्या तिथल्या मतदारांशी कार्यकर्त्यांशी आधीपासून टच नसल्यामुळे बाकीच्या महायुतीच्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांसोबत, त्यामुळे कदाचित कुठेतरी गल्लत झाली आणि महादेव जानकरांचा आत्मविश्वास जरी कितीही उच्च कोटीचा आजही असला आणि ते म्हणत असले की मी 40,000 निवडून येतो, 50,000 निवडून येतो, मात्र प्रत्यक्षात आम्हाला तरी तशी परिस्थिती दिसत नाही. कारण पडद्यामागच्या ह्या घडामोडी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि बंडू जाधव हे देखील आता त्यांना 2 वेळेस ते खासदार राहिले, 2 वेळेस आमदार राहिलेले, 20 वर्ष त्या परभणीचं राजकारण ते करतायत. त्याचबरोबर अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून शिवसैनिकापासून तर खासदारपर्यंत असा त्यांचा हा प्रवास आहे. त्यामुळे त्यांचा अनुभवही चांगला आहे आणि याच अनुभवाचा फायदा घेत ह्या निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची मोठ बांधण्यामध्ये मला वाटतं बंडू जाधव यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळे यश त्यांना हुलकावणी देईल असं काही वाटत नाही. मात्र प्रत्यक्षामध्ये काय घडणार आहे हे तर 4 तारखेलाच कळणार आहे, 4 जूनला. तोपर्यंत आपण वाट बघूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.